नमस्कार मंडळी, मी रचना. आज मी बनवणार आहे करंदे घातलेली आंबाडी सुकट. या सुकटीला करदी पण बोलतात आणि करंदे हे कोकणात स्पेशली मिळतात. आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य, चला तर मग सुरू करूया. कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं. 2 कांदे बारीक चिरून ते घालून घेतले आणि कांदे हलके गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेतले. कांदा गुलाबी रंगावरती आल्यानंतर एक टोमॅटो बारीक कापून त्याच्यामध्ये घालून घेतला. टोमॅटो हलवून घ्यायचा. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की मग त्याच्यामध्ये आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं. हे वाटण मी करूनच ठेवलेले म्हणून मी आता घालून घेते त्याच्यात. वाटण घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग जी आपण आंबाडी सुकट आहे ती मी सोलून पूर्ण साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली ती त्याच्यामध्ये घालून घेते आणि चांगली परतून घ्यायची. तेलामध्ये सुकट परतल्यामुळे त्याचा चांगला सुगंध येतो. नंतर लसूण 10-15 पाकळ्या मी चेचून बारीक चिरून घेतलेली ती घालून घेतली आणि मग त्याच्यामध्ये आपले मसाले, लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ हे घालून चांगली मिक्स करून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं. अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. आणि जे करंदे आहेत ते आपण भाजून सोलून घेऊ शकतो किंवा उकडून पण सोलून घेऊ शकतो. मी आता उकडून घेतलेले आहेत. असे कच्चे पण सोलून घालू शकतो बटाट्यासारखे, पण माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी आता उकडून घेतलेत. आणि मग त्याच्यामध्ये ते घालून मिक्स करून थोडं पाणी घालून ती सुकी करून घ्यायची. झाली तयार करंदा घातलेली आंबाडी सुकट. बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद.